पत्नी, 2 मुलं, 5 जनावरं आणि हाताला काम म्हणून शेती असं साधं सुधं जीवन जगणाऱ्या शेतकऱ्याचं कुटुंब. थोड्या जमिनीत भाजीपाला पिकवून हा शेतकरी आपला उदरनिर्वाह करायचा. मात्र आता या शेतकऱ्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. जवळच असलेल्या पेट्रोल पंपामधील डिझेल मिश्रित पाण्यामुळे शेतातली सुपीकता पार नष्ट झाली आहे. खायचं काय असा प्रश्न निर्माण झालाय. तेराव्या वर्षाच्या अगोदर होत होतं उत्पन्न. भाजीपाला मी पोत्यान नेऊ मी सब चवळी भाजी, पालक भाजी, वांगे, भेद्र सगळेच नेऊ मी. आता नाही होऊन राहिलं. मी म्हणते भरपाई काहीची देऊ म्हणते, असं म्हणते तो. कसं आहे का माझ्या वावरा शेतामध्ये हे पेट्रोल डिझेलचं पाणी आलं नाही पाहिजे, माझे नुकसान झाले नाही पाहिजे. ही कहाणी आहे चंद्रपूरच्या वरोरा शहरालगत राहणाऱ्या दत्तू झाडे या शेतकऱ्याची. दत्तू यांच्या शेत जमिनीजवळच वरोरा नागपूर महामार्गावर मोठा पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपामुळे झाडे यांची शेती धोक्यात आली आहे. पेट्रोल पंप मधील डिझेल मिश्रित पाण्यामुळे इथल्या शेतीची सुपीकताच नष्ट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या कुटुंबावर उपासमारीचं संकट कोसळलंय. मागच्या 15 वर्षांपासून अर्धा एकर शेत जमिनीवर भाजीपाला घेऊन उपजीविका करणारे दत्तू आता जमिनीच्या खराब दर्जामुळे त्रस्त झालेत. शेतात वाहत येणाऱ्या पाणी हे डिझेल मिश्रित असल्यानं मातीची सुपीकता नष्ट झाली आहे. मागच्या 10 वर्षांचे कष्ट फसले असून शेतीमधलं उत्पन्नही कमी झालंय. यापूर्वी भाजीपाल्यातून चांगलं उत्पन्न मिळत होतं, मात्र आता जमिनीचा दर्जा पूर्णपणे खालावला असून जमीन ही वाळूसारखी झाली आहे. त्यामुळं 5 जनावरं, पत्नी, 2 मुलांसह जगणं अशक्य झाल्याचं दत्तू यांनी म्हटलंय. झाडे यांचं अर्थार्जन शेतीवर अवलंबून आहे. शेती हाच त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. आता शेतीतून उत्पन्नच येत नाहीये, त्यामुळे त्यांना अन्नधान्य आणि टंचाईचा सामना करावा लागतोय. आता आमच्याकडे जगण्याचा पर्यायच उरला नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. हे कसं आहे का माझ्या वावरा शेतामध्ये हे पेट्रोल डिझेलचं पाणी आलं नाही पाहिजे, माझे नुकसान झाले नाही पाहिजे. किती वर्षापासून हे 13व्या वर्षीपासून चालू आहे हे काम. आणि त्याची प्रत बी हा एक रिपोर्ट दिलेली आहे माझ्यापाशी आहे. आज आता हल्ली आहे. कशा पद्धतीचं इथं म्हणजे द्रव येतात, रॉकेल, पेट्रोल असं डिझेल तिकडून अंदरून येतात आतमधून येत आहे. मग तुम्ही त्यांना कळवलं नाही की कळवलं सर, लई वेळ कळवलं मी. हो, तो मानून नाही राहिला. असं आहे. मी म्हणते भरपाई काहीची देऊ म्हणते, असं म्हणते तो. लगभग किती शेत आहे तुम्हाला? माझे हेच एकर आहे. हेच पाऊण एकर फक्त हेच आहे. फक्त परिवार, फक्त मुलगा आहे, मुलगी आहे, बस झालं. मी कायच्या मध्ये जगू मी, सांगा ना तुम्ही. आता बस एवढं मी बोलू शकतो, आहे का नाही? काहीच उगत नाही. आणि काहीच उगत नाही. पहिले 13व्या वर्षाच्या अगोदर होत होतं उत्पन्न, भरपूर होत होतं. यायला विचारायला यायचे. भाजीपाला मी पोत्यान नेऊ मी सब चवळी भाजी, पालक भाजी, वांगे, भेद्र सगळेच नेऊ मी. आता नाही होऊन राहिलं. मी का करू? कायच्या मात्र पोट भरू? परेशानी होऊन राहिली मला. प्रदूषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊन जमिनीतील डिझेलची टाकी लीक झाली आहे का हे पाहावं अशी मागणी या शेतकऱ्यांना केली आहे. शिवाय झाडे यांचं आर्थिक नुकसान पंप मालकानं भरून द्यावं असंही त्यांचं म्हणणं आहे. स्थानिक प्रशासनानंही या प्रकरणात हस्तक्षेप करून झाडे कुटुंबियांना न्याय द्यावा अशी विनंती करण्यात येते. दरम्यान या शेतकऱ्याला न्याय मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, सारथी ठाकूर, वरोरा, चंद्रपूर. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव.
सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.